आज तर पहिले बाबाजींनी चप्पल उचलली आणि खर्रा खाऊन मॅटरला सॉल्व्ह केलं. तर का म्हणता पोट्टे, आज आपल्याला काही काम नव्हतं म्हणून अनुजला घेऊन बस स्टॉपवर आलो. मंदिरापाशी येऊन पाहिलं तर आपल्या गावचे पोट्टे बसले होते. मग आपल्याला रजत काका भेटला. हे दोन्ही आयुष पोरी आणि फोटो काढत होते. अनुजने बाबाजीला असं का म्हणलं माहित नाही. अनुज हसत होता आणि बाबाजी शिवा देत होते. दोघांचं का चालू होतं माहित नाही भाऊ. खर्रा दिला, खर्रा खाऊन मॅटरले सॉल्व्ह पण करून टाकला. वेळ न करता आम्ही चौघं निघालो नागठाण्यावर जायला. नागठाण्यावर येऊन व्हिडिओ अपलोड करून घेतला. मग आपला पियुष भाऊ आला. तिथून निघून आज पार्श्वनीचा बाजार होता म्हणून पार्श्वनी जायला निघालो. आज तर पार्श्वनीमध्ये खूप गर्दी होती. गाडी लावून आम्ही निघालो भाजीपाला घ्यायला. सरकार दवाखान्याच्या समोर आलो तर एवढी गर्दी होती. पहिले समार मिरची, अद्रक, लसण घेतला. पालक, पत्ता गोबी, टमाटर घेऊन घेतलं. आदित्य भाऊ आणि जय भेटला. तुरीच्या शेंगाला का आपला बजेट नव्हतं म्हणून आलू कांदे घेऊन कारलेवाल्या बाबाजीकडे आलो. कारले घेऊन पैसे देऊन दिले. हसऱ्याच्या रॅन बाबाजीनं हाय केले. नंतर आम्ही जिलेबी घेऊन घेतली. आईस्क्रीम खाऊन आपल्याला 4-5 प्रेमाचे माणसं भेटली. त्यांना बाय बाय करून गल्ल्या गोल्ल्यानं आपल्या गावात पोहोचलो. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नंतरच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.